नमस्कार ताई, नमस्कार गुरुजी. गणेश विद्या शिबिर ऍक्च्युली मी पहिल्यांदा करते. बरेच बाकी दुर्गा सप्तशतीपासून मी जॉईन झाली आंतरयोगला. तर जसं रोज गणपती अथर्व शीर्ष वाचायचो, तर त्याचा खरं तर बघायला गेलं तर अर्थ काही समजत नव्हता. फक्त थोडंसं जे बुकेश जेवढं माहित होतं तेवढंच होतं. पण जेव्हापासून गुरुजींनी हे अथर्व शीर्ष शिकवलं, तर त्याचा अर्थ किती गहन असतो हे त्या गुरुजींच्या शिकवण्यातून कळलं. आणि आता जेव्हा कधी यापुढून अथर्वशीर्ष वाचणार, तर त्याचा पुरेपूर तो अर्थ समजून घेऊन वाचून त्याच्यात तो आनंद वेगळा असेल. मोदकचा अर्थ काय असतो आणि कसं ते पुरुष प्रकृती डायग्राम त्याच्यातून आपल्या समोर येतो, हे सगळं आता हळू जसं समजायला लागलं तसं अजून मजा वाटायला लागली ते शिबिर करण्यामध्ये. असेच बरेच म्हणजे जसं गणपती आपण साजरा करत असतो त्याच्यात एवढे मिसअंडरस्टँडिंग असतात की काय काय पूर्ण मूर्ती पूजा आपण पुरेपूर मूर्ती पूजेमध्येच असतो. आणि ते सुद्धा आपण कसं त्या प्रथा पाडून घेतो आणि त्याच्यातून बाहेर निघता येत नाही. तर हे सगळं पूर्ण आता जसं शिबिर संपत आलंय तसं इतकं क्लिअर झालंय. आणि त्याचे दडपण असायचं गणपती बसवताना की अरे बापरे असं नको व्हायला, अरे बापरे तसं नको व्हायला, आपल्याकडून चुकायला नको. तर हे कुठे चुकायला नको आणि काय हे सगळं त्या शिबिरातून आम्हाला समजलं. तर गुरुजींचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि त्यांचे खूप ऋण आहेत माझ्यावरती. मी एवढंच सांगू इच्छिते आणि संपवते. थँक्यू. ये आपकी भी कहानी हो सकती है। आइए अंतर योग की जीवन शैली को अपनाइए। जीवन परिवर्तित करने वाले ज्ञान सत्र और शक्तिशाली साधनाओं का लाभ लेने के लिए अंतर योग के लर्निंग पोर्टल को अवश्य भेंट दें। हजारों लोगों के दिव्य अनुभव सुनने के लिए अंतर योग के YouTube चैनल को जरूर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। चलिए हम सब आचार्य उपेंद्र जी के साथ मिलकर अपने भारतवर्ष को विश्व गुरु बनाते हैं। जय हिंद।